हॅलो फ्रेंड्स, तर आपण स्टडी करतोय सेट्स, रिलेशन्स अँड फंक्शन्स. लास्ट लेक्चर जे आपण सेट्सवर स्टडी केलं त्याच्यामध्ये आपण अप टू वेन डायग्राम पर्यंतचे कन्सेप्ट स्टडी केलेले होते. आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण युनिव्हर्सल सेट, ऑपरेशन्स ऑन सेट, कार्डिनॅलिटी ऑफ सेट्स एवढे टॉपिक स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. युनिव्हर्सल सेट, ठीक आहे, डेफिनेशन कोणी एक्झामला विचारत नाही तर कन्सेप्ट लक्षात घ्या फक्त. युनिव्हर्सल सेट काय असणार आहे, ठीक आहे. मग पहा, x इज इक्वल्स टू सेट ऑफ 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ठीक आहे. आता बऱ्याच स्टुडंट्सचं असं कन्फ्युजन आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ज्या सेटमध्ये इनफायनाइट एलिमेंट्स असतील त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणायचं. ठीक आहे, पण युनिव्हर्सल सेटचा कन्सेप्ट कसा नाही. ठीक आहे, युनिव्हर्सल सेट एक्झॅक्टली काय आहे ते आज आपण स्टडी करणार आहोत. त्यासाठी एक आपण सेट कन्सिडर केला आहे x, ज्याच्यामध्ये आपण 1 to 10 असे एलिमेंट्स दाखवलेले आहेत. आता काही सेट्स मी आणखी कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल a मी कन्सिडर करतो. a इज इक्वल्स टू सेट ऑफ 1 2 3 4. त्याच्यानंतर b मी कन्सिडर करतो. b इज इक्वल्स टू सेट ऑफ 1 2 3 4 5 and 6. a आणि b सेट्स मी कन्सिडर केले. आणखी एक सेट मी कन्सिडर करतो फाय, ज्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. ठीक आहे, आता तुमच्या असं लक्षात आलं असेल का a चे सगळे एलिमेंट्स x मध्ये आहेत, त्याच्यामुळे a काय झाला सबसेट ऑफ x. b चे सगळे एलिमेंट्स x मध्ये आहेत, मग b पण काय झाला सबसेट ऑफ x. आणि फाय तर ऑलरेडी सगळ्या सेट्सचा काय असतो सबसेट असतो. ठीक आहे, तर युनिव्हर्सल सेट काय असतो पहा. कोणताही सेट, कोणताही नॉन एम्प्टी सेट हा युनिव्हर्सल सेट तेव्हा असतो ज्यावेळेस एखाद्या सेटचे सगळे एलिमेंट्स त्या सेटमध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल a चे सगळे एलिमेंट्स कुठे प्रेझेंट आहेत x मध्ये प्रेझेंट आहेत. a चे सगळे एलिमेंट्स कुठे प्रेझेंट आहेत x मध्ये प्रेझेंट आहेत. तर आपण स्टडी करतो युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, तर मग x a b चा युनिव्हर्सल सेट केव्हा असणार आहे, किंवा आताच मी सांगितलं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं कन्फ्युजन आहे की ज्या सेटमध्ये इनफायनाइट एलिमेंट्स असतील मग त्या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. ठीक आहे, तो युनिव्हर्सल सेट होईल. पण कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेट कोणासाठी असतो, फक्त त्याच्या सबसेटसाठी. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी हा x सेट जो मेन्शन केलेला आहे, हा x सेट कोणासाठी युनिव्हर्सल सेट असणार आहे, त्याचे जेवढे सबसेट्स असतील त्यांच्यासाठीच फक्त तो काय असणार आहे तर युनिव्हर्सल सेट असणार आहे. ठीक आहे, या a ला पण तुम्हाला युनिव्हर्सल सेट म्हणता येईल, b पण तुमचा युनिव्हर्सल सेट असणार. ठीक आहे, पण a आणि b हे दोघे पण युनिव्हर्सल सेट केव्हा असतील किंवा युनिव्हर्सल सेट कोणासाठी असतील तर त्यांच्या सबसेटसाठी. तर कन्सेप्ट लक्षात घ्या, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेट असतो, पण कोणासाठी त्याचे जेवढे सबसेट्स असतील त्या सगळ्यांसाठी तो काय असतो तर युनिव्हर्सल सेट असतो. ठीक आहे, मग आता आपण मागच्या लेक्चर मध्येच स्टडी केलं कोणत्याही सेटला किती सबसेट्स आहेत हे कसं फाइंड करायचं आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज केला होता आपण 2 raised to n. n stands for number of elements of set. ठीक आहे, मग आता x मध्ये 10 एलिमेंट्स आहेत, मग x ला किती सबसेट्स असतील 2 raised to 10 which is equals to 1 0 2 4 एवढे सबसेट्स कोणाला असतील तर x या सेटला असतील. ठीक आहे, म्हणजेच काय 1024 हे जे त्याचे सबसेट झाले या सगळ्या सबसेटसाठी x काय असणार आहे तर युनिव्हर्सल सेट असणार आहे. मग मी एखादा असा सेट केला c इज इक्वल्स टू सेट ऑफ -1 -2. ठीक आहे, आणि नॅचरल नंबरचा सेट कन्सिडर केला n इज इक्वल्स टू सेट ऑफ 1 2 3 अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये इनफायनाइट एलिमेंट्स आहेत म्हणून मग n ह्या c साठी युनिव्हर्सल सेट होईल का नाही, कारण c चे एलिमेंट्स n मध्ये प्रेझेंट नाही, म्हणजे c त्या n चा सबसेट नाही, त्याच्यामुळे n हा c साठी युनिव्हर्सल सेट होणार नाही. कोणताही सेट युनिव्हर्सल सेट केव्हा असतो किंवा कोणासाठी असतो, फक्त त्याच्या सबसेटसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात आलं युनिव्हर्सल सेटचा कन्सेप्ट. एनी सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर ऑल इट्स सबसेट्स. ठीक आहे, एनी सेट इज युनिव्हर्सल सेट फॉर इट्स सबसेट्स. ठीक आहे, तर हा होता युनिव्हर्सल सेटचा कन्सेप्ट.
नेक्स्ट जे कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे युनियन, कॉम्प्लिमेंट आणि इंटरसेक्शन. ठीक आहे. फर्स्ट जे ऑपरेशन आपण स्टडी करणार आहोत ते पाहणार आहोत आपण युनियन, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट, त्याच्यानंतर इंटरसेक्शन. ठीक आहे. कॉम्प्लिमेंट नंतर आपण स्टडी करणार आहोत युनियन ऑफ सेट्स आणि लास्ट जो कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत तो कन्सेप्ट आहे इंटरसेक्शन. ठीक आहे. काय स्टडी करायचं आहे आपल्याला? इंटरसेक्शन ऑफ सेट. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे ऑपरेशन्स ऑन सेट. सेटचे बरेचसे ऑपरेशन्स तुम्ही याच्या आधी स्टडी केलेले असतील ज्याच्यामध्ये युनियन, इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. तर युनियन पासून स्टार्ट करू आपण. युनियन कशाला म्हणायचंय पहा. इफ ए अँड बी आर एनी नॉन एम्प्टी सेट्स, जर ए आणि बी काय असतील नॉन एम्प्टी सेट्स असतील म्हणजे त्यांच्यामध्ये काही एलिमेंट्स असतील. इफ ए अँड बी आर नॉन एम्प्टी सेट्स देन ए युनियन बी इज डिनोटेड ॲज, हे त्याचं नोटेशन आहे. ए युनियन बी इज डिनोटेड ॲज अँड ए युनियन बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स व्हिच आर प्रेझेंट इन ए और इन बी. ठीक आहे. युनियन म्हणजे दोन्ही सेटचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. मग इथे ए आणि बी दिलेले आहेत सपोज तुम्हाला. मग ए युनियन बी तुम्हाला काय मिळणार या केसमध्ये 1 2 3 4 5 6. ठीक आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि जे एलिमेंट्स रिपीट झालेले असतील ते एलिमेंट्स आपण युनियनच्या सेटमध्ये एकदाच रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर हा युनियनचा कन्सेप्ट. if A and B are two non-empty sets, then A union B is set of all elements which are present in A or in B. जे A मध्ये पण असतील, B मध्ये पण असतील किंवा दोन्हीमध्ये पण असतील अशा एलिमेंटचा जो सेट असतो त्याला काय म्हणतो आपण तर युनियन म्हणतो. ठीक आहे. हे ऑपरेशन्स तुम्ही आधी ऑलरेडी स्टडी केलेले आहे. त्याचं नोटेशन पण आपण पाहिलं युनियन. ठीक आहे. नंतर आहे इंटरसेक्शन. if A and B are two non-empty sets, then A intersection B is denoted as, हे त्याचं नोटेशन आहे. A intersection B चं नोटेशन आहे. and A intersection B is a set of all elements which are common to A and B. ठीक आहे. मग इंटरसेक्शन मध्ये कोणते एलिमेंट्स घेतो फक्त आपण जे दोन्ही सेट्स मध्ये कॉमन असतील, जे दोन्ही पण सेट्स मध्ये असतील. ठीक आहे. मग या केस मध्ये A आणि B या केस मध्ये दोन्हीचं इंटरसेक्शन काय दिलेल्या दोन्ही सेट मध्ये कॉमन असलेले एलिमेंट्स कोणते आहेत 1 2 3 and 4. ठीक आहे. कॉमन एलिमेंट्स. युनियन म्हटलं की सगळे एलिमेंट्स घ्यायचे, फक्त रिपीटेड एलिमेंट्स एकदाच मेन्शन करायचे. आणि इंटरसेक्शन म्हटलं की दोन्ही साइडचे काय काय फक्त कॉमन एलिमेंट्स त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा होता इंटरसेक्शनचा पॉइंट. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. ठीक आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? इफ ए इज सबसेट ऑफ एक्स, जर ए एक्स चा सबसेट असेल देन A complement is set of all elements which are not in A, जे A मध्ये नाही पण कुठे प्रेझेंट आहे X मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी A X चा सबसेट पाहिजे. If A is subset of X, then A complement is set of all elements which are not in A but present in X, जे A मध्ये नाही पण कुठे प्रेझेंट आहेत X मध्ये प्रेझेंट आहेत असे एलिमेंट्स. आणि त्याचं नोटेशन आहे A डॅश. A कॉम्प्लिमेंट त्याला रीड करायचं A बार, त्याला पण A कॉम्प्लिमेंट असं रीड करायचं A रेज टू C, त्याला पण A कॉम्प्लिमेंट असं रीड करायचं. ठीक आहे. जनरली आपण फर्स्ट नोटेशन यूज करतो. अँड मग देअरफॉर A कॉम्प्लिमेंट काय लक्षात केसमध्ये A X चा सबसेट आहे म्हणजे एलिमेंट्स A मध्ये नाही पण कुठे प्रेझेंट आहेत X मध्ये अशा एलिमेंट्सचा सेट दॅट इज सेट ऑफ 6 7 8 9 and 10. ठीक आहे. अशा पद्धतीने तर काय मिळालं आपल्याला A कॉम्प्लिमेंट. आता B पण X चा सबसेट आहे. B इज ऑल्सो सबसेट ऑफ X. मग B कॉम्प्लिमेंट काय? जे एलिमेंट्स B मध्ये नसतील, जे एलिमेंट्स B मध्ये नसतील पण X मध्ये असतील असे एलिमेंट्स. ठीक आहे. मग B मध्ये कोणते नाहीये 7 8 9 and 10. ठीक आहे. तर हे झाले युनियन, इंटरसेक्शन आणि कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. युनियन कशाला म्हणायचंय? दोन सेटचं युनियन काय असतं? दोन्ही सेट्स मध्ये असलेल्या एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. दोन्ही सेट्स मध्ये एलिमेंट्स आपण त्याच्यामध्ये मेन्शन करतो. फक्त रिपीटेड एलिमेंट्स जे असतील ते एकदाच मेन्शन करायचे. ठीक आहे. हे झालं युनियन. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स काय? इंटरसेक्शन मध्ये फक्त आपण कोणते एलिमेंट्स मेन्शन करणार तर कॉमन एलिमेंट्स मेन्शन करणार. आणि त्याच्यानंतर होतं कॉम्प्लिमेंट. मग ए जर एक्स चा सबसेट असेल तर ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत जे ए मध्ये नाही पण कुठे प्रेझेंट आहे X मध्ये प्रेझेंट आहे असे एलिमेंट्स म्हणजेच मग काय असणार तर A.
ठीक आहे. तर हे होते ऑपरेशन्स ऑन सेट, ज्याच्यामध्ये आपण युनियन, इंटरसेक्शन आणि कॉम्प्लिमेंट स्टडी केलं. ठीक आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ युनियन, इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. वन बाय वन प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आपण पाहू. त्या प्रॉपर्टीज नंतर आपण एक्सरसाइज मध्ये व्हेरीफाय देखील करून बघणार आहोत. पण सध्या फक्त ह्या एक्झाम्पलचा यूज करून आपण त्यांना ओरली व्हेरीफाय करू, नंतर आपण त्यांना डिटेल एक्सरसाइज मध्ये व्हेरीफाय करणार. ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंटची. ए कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू ए. म्हणजेच काय, कोणत्याही सेटचा जर दोन वेळेस तुम्ही कॉम्प्लिमेंट घेतला तर तुम्हाला तोच सेट मिळणार. ठीक आहे. मग आता इथे ए आहे का, आणि ए कॉम्प्लिमेंट आपण आताच पाहिला होता. ए कॉम्प्लिमेंट काय मिळाला होता, 5 6 7 8 9 10. ठीक आहे. ए कॉम्प्लिमेंट, आणि याचा जर परत कॉम्प्लिमेंट घेतला, ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे ए कॉम्प्लिमेंट मध्ये नाही पण एक्स मध्ये आहे असे एलिमेंट्स काय असतील ते 1 2 3 4. ठीक आहे. आणि म्हणजेच आपल्याला सेट मिळाला ए सेट. अशा पद्धतीने तुम्ही त्याला व्हेरीफाय करू शकता. फक्त लक्षात ठेवा, एका सेटचा दोन वेळेस कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तोच सेट मिळणार आहे. तसंच बी साठी पण तुम्ही लिहू शकता की कॉम्प्लिमेंट ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे तर सेकंड प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंटची एक्स कॉम्प्लिमेंट. एक्स मीन्स युनिव्हर्सल सेट, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स असतात. ठीक आहे. मग असा एक एलिमेंट नाही जो एक्स मध्ये नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे एक्स कॉम्प्लिमेंटचा एक्सचा जो कॉम्प्लिमेंट आहे तर तो काय असणार, एम्प्टी सेट असणार. ठीक आहे. पाय. आणि थर्ड प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंटची पाय कॉम्प्लिमेंट विच इज इक्वल्स टू असणार एक्स. कारण पाय म्हणजे काय, एम्प्टी सेट. पाय कॉम्प्लिमेंट काय असणार, जे एलिमेंट्स पाय मध्ये नाही पण एक्स मध्ये आहे म्हणजे सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये एक्स, दॅट इज पाय कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू एक्स. विच आर द प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. ए डबल कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू ए, एक्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू पाय, पाय कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे, नेक्स्ट प्रॉपर्टीज स्टडी करायची आपल्याला युनियन. ठीक आहे. युनियनच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करू. फर्स्ट प्रॉपर्टी आहे का, ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्याला तुम्ही कम्युटेटिव्हिटी पण म्हणू शकता किंवा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी असं आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे ए चं बी चं युनियन काय, या केस मध्ये 1 2 3 4 5 6 आणि बी युनियन ए पण काय 1 2 3 4 5 6. त्यालाच आपण काय म्हणतो तर कम्युटेटिव्हिटी किंवा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. ठीक आहे. यानंतर आपण व्हेरीफाय करून पाहणार आहोत एक्सरसाइज मध्ये. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे ए युनियन इन ब्रॅकेट बी युनियन सी इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट ए युनियन बी ब्रॅकेट कंप्लीट युनियन सी. ठीक आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी असणार आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी असणार आहे तर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. ती पण नंतर आपण व्हेरीफाय करू. ठीक आहे. थर्ड आहे ए युनियन एक्स इज इक्वल्स टू. आता मला सांगायचं जर तुम्ही ए चा आणि एक्स चं युनियन घेतलं तर काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे कोणता सेट मिळाला तर एक्स हा सेट आपल्याला मिळाला. फोर्थ प्रॉपर्टी आहे ए युनियन फाय. फाय मीन्स एम्प्टी सेट. ठीक आहे. मग फाय चं जर युनियन घेतलं ए बरोबर तर काय मिळणार 1 2 3 4 which is equals to a. नंतर फिफ्थ प्रॉपर्टी आहे ए युनियन ए. त्याच सेटचं त्याच सेट बरोबरचं युनियन काय असणार आहे तर तोच सेट असणार आहे. ठीक आहे. आणि सिक्स्थ आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ज्याच्यासाठी कंडिशन आहे इफ ए इज अ सबसेट ऑफ बी. जर ए काय असेल बी चा सबसेट असेल त्यावेळेस ए युनियन बी इज इक्वल्स टू मिळणार आहे तुम्हाला बी. ठीक आहे. पण त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, ए काय पाहिजे बी चा सबसेट पाहिजे. आता ह्या केस मध्ये पहा ए चे सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत त्याच्यामुळे ए बी चा सबसेट असणार आहे. म्हणजे जर ए बी चा सबसेट असेल तर ए युनियन बी 1 2 3 4 5 6 म्हणजे जो मोठा सेट आहे जो तुमचा युनिव्हर्सल सेट आहे तो सेट तुम्हाला मिळणार. ए युनियन बी इज इक्वल्स टू काय मिळालं तर बी मिळालं. ठीक आहे. ही सिक्स्थ प्रॉपर्टी होती अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. त्याच्यासाठी कंडिशन काय आहे तर ए बी चा काय पाहिजे सबसेट. ठीक आहे. तर ह्या युनियनच्या प्रॉपर्टीज होत्या. सिमिलर प्रॉपर्टीज असतील इंटरसेक्शनच्या फक्त साइन इंटरसेक्शनचे यूज करा. फर्स्ट प्रॉपर्टी ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. फर्स्ट प्रॉपर्टी जिला काय म्हणणार तुम्ही तर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणणार. काय म्हणायचं
कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे पहा A इंटरसेक्शन इन ब्रॅकेट B इंटरसेक्शन C इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन काय असणार व्हॅल्यू तर C. ठीक आहे. अशा पद्धतीने ठीक आहे. तर सेकंड प्रॉपर्टी जिला तुम्ही काय म्हणणार कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणणार. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी आपण बघितली होती A युनियन X. तसंच जर तुम्ही A इंटरसेक्शन X जर घेतलं, आता पहा A चा आणि X चं इंटरसेक्शन म्हणजे A आणि X मध्ये असलेले कॉमन एलिमेंट्स आणि तुमच्या असं लक्षात येईल A आणि X मध्ये कोणते एलिमेंट्स कॉमन आहेत 1 2 3 4 म्हणजे कोणता सेट मिळणार A सेट मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर A इंटरसेक्शन 5 A चं एम्प्टी सेट बरोबरचं इंटरसेक्शन मध्ये कॉमन पॉइंट्स घेतो पण 5 मध्ये एक एलिमेंट नाही त्याच्यामुळे त्यांचं इंटरसेक्शन पण काय असणार एम्प्टीच असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी A इंटरसेक्शन A च A बरोबरचं इंटरसेक्शन काय असणार तर A. आणि सिक्स्थ आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ज्याच्यासाठी कंडिशन आहे इफ A इज सबसेट ऑफ B then A इंटरसेक्शन B इज इक्वल्स टू A. ठीक आहे. युनियन मध्ये तुम्हाला युनिव्हर्सल सेट मिळतो आणि इंटरसेक्शन मध्ये तुम्हाला मिळतो सबसेट. ठीक आहे. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ युनियन, इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता आपण पाहिलं कन्सेप्ट युनिव्हर्सल सेट, युनियन ऑफ सेट, इंटरसेक्शन ऑफ सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट अँड देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो पॉइंट असणार आहे कार्डिनॅलिटी आणि टाइप्स ऑफ इंटरवल. ठीक आहे. जो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय स्टडी केलं, कन्सेप्ट काय स्टडी केली, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल सेटचा कन्सेप्ट आपण स्टडी केला. काय होता युनिव्हर्सल सेटचा कन्सेप्ट, कोणताही सेट हा युनिव्हर्सल सेट असतो पण कोणासाठी फक्त त्याच्या सबसेटसाठीच. ठीक आहे. त्याच्यानंतर युनियन पाहिलं, दोन सेटचं युनियन म्हणजे काय त्या दोन्ही सेटमध्ये असलेल्या एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. फक्त रिपीटेड एलिमेंट्स एकदाच मेन्शन करायचे. त्याच्यानंतर इंटरसेक्शन म्हणजे काय दोन्ही सेटमध्ये असलेले कॉमन पॉइंट्स. आणि त्याच्यानंतर पाहिलं कॉम्प्लिमेंट, जर A B चा काय असेल सबसेट असेल, सॉरी X चा जर A X चा जर सबसेट असेल तर जे एलिमेंट्स A मध्ये नाहीत पण X मध्ये प्रेझेंट आहेत असे एलिमेंट्स म्हणजेच काय असणार, अशा एलिमेंटचा सेट म्हणजेच काय असणार तर A कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण स्टडी केलं प्रॉपर्टीज ऑफ युनियन, इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट. फक्त दोन टॉपिक्स आपले थेरॉटिकल बाकी आहेत त्याच्यामध्ये कार्डिनॅलिटी ऑफ सेट्स अँड टाइप्स ऑफ इंटरवल. ते कंप्लीट केल्यानंतर आपण एक्सरसाइज स्टार्ट करू. ठीक आहे.